पाठ 10वा पंडिता रमाबाई अनुपमा उजगरे यांचा जन्म 1949 मध्ये ह्या प्रसिद्ध लेखिका आहे. सांगी पश्चात हे काव्यसंग्रह, चांदनचुरा, ललित संग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती कोश म्हणून प्रसिद्ध मानल्या जातात. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्याच्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन प्रस्तुत पाठामधून पाहायला मिळते. पंडिता रमाबाई ह्या कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाई त्यावेळी बंगाली भाषा त्यांना येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेली संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता सादर करण्यात आलेली पहिलीच मौखिक अनुवाद या सभेचे वैशिष्ट्य ठरले. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषिक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत अनुमोदन करते. ही घटना फार आगळीवेगळी पाहायला मिळाली. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण असते हे अनुभवल्याच्या नंतर रमाबाईंनी विवाह करण्याचा ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी रीतशीर त्या विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे म्हणजे त्यावेळीच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधाकरांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तहान्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये राहायला आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे त्यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्यासाठी उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे ठरवले गेले होते. पंडिता बाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकच अट घातलेली अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई किनीटकरांनी लिहून ठेवले आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या तर स्त्रिया अग्रेसर होतील अशी शिफारस हंटर कमिशनकडे करण्यात आली. अनाथ, विधवा अशा स्त्रियांना सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईने पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांच्या मनामध्ये बिंबवला. पण अशा कार्यांची समाजाला काही गरज आहे का हा विचारच काहींना पटला नाही. एका उदारग्रस्ताने 10,000 रुपये देऊन रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट त्यांनी घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहे. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण आणि सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही, म्हणजे दुर्लक्ष करणार नाही. स्त्री जातीच्या सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या ह्या उद्गारावरून त्यांना
एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम आणि माया होती हे लक्षात येते. त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. रमाबाईच्या कन्या मनोरमा परदेशातून ब्रेन लिपी शिकून आल्यानंतर अंध स्त्रियांनाही शिक्षणाची सोय तेथे झाली. पंडिता रमाबाईने मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना केली. मुक्ती मिशन मध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईने एक लहान उद्योग व्यवसाय सुरू करण्यास सुरुवात केली. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेन्स, सेटर, मौजे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते जनावरे पाळणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय, सांडपाणी, मैलापासून खत, भांड्यावर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हात मागावर कापड, सतरंजी विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्र छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे व्यवसाय उद्योग स्त्रियांना चालू करून दिले. त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईने त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही त्यांनी लावला. कुठलेही काम करण्यामध्ये त्यांना कधीच कमीपणा, लहानपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच देत आल्या. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी म्हणून ओळखले जाते, पण त्या कधीही खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करून पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्र काळातील एकमेव कर्मयोगिनी व शीतशील साध्वी म्हणून ओळखल्या जातात. त्या आता सूर्यकन्या होत्या. त्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळण्यात आले असले तरी त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करीत कित्येक काळक आयुष्य उजळून काढले आहे. पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शिकवलं आणि त्यातूनच त्यांनी आपलं आयुष्य वेचले आहे.